पुणे ससून रुग्णालय ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मास्टरमाइंड डॉक्टर अजय तावरेच असल्याचं समोर आलेलं आहे। पुरावे संपवण्याकरता तावरेचा प्लॅन आता पाहायला मिळतोय। पोलीस तपासात ही माहिती स्पष्ट झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय चाललंय पुण्यात? ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मास्टरमाइंड आता अजय तावरेच असल्याचं आता समोर येत आहे। इतकंच नाही तर तावरेचे या निमित्तानं अनेक प्रकार समोर आलेले आहेत। कुंडलीच बाहेर काढण्यात आली आहे तावरेची। नक्कीच डॉक्टर अजय तावरे यांचं हेच प्रकरण आहे तर ससून मधले अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये वादग्रस्त भूमिका ही डॉक्टर अजय तावरे यांची राहिलेली आहे। पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरण असेल जे लोकशाही मराठीने सर्वात आधी पुढे आणलेलं होतं, त्यामध्ये देखील तावरे यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालेलं होतं। मात्र त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई आहे ती त्यांच्यावरती झालेली होती। पण आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पुणे पोलीस या किडनी रॅकेट प्रकरणातही डॉक्टर अजय तावरे याची चौकशी करण्याची शक्यता आहे, कारण की त्याचं सुद्धा नाव यामध्ये घेण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाईल। हा सगळा पोलीस तपासाचा भाग झाला। पण डॉक्टर अजय तावरे याचे जे कारनामे आहेत ते आता हळूहळू पुढे यायला लागलेले आहेत। कोणताही रिपोर्ट हा पैसे घेतल्याशिवाय तो देत नव्हता अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुद्धा तपास केलेला आहे। आणि हे जे हिट अँड रन प्रकरण घडलेलं होतं याच्यामध्ये जो अल्पवयीन मुलाचा ब्लड सॅम्पल बदलण्याचा जो प्रकार झालेला आहे याचा सुद्धा मास्टरमाइंड हा अजय तावरेच असल्याचं समोर आलेलं आहे। अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांचा जे काही संपर्क झालेला आहे जवळपास 15 ते 16 वेळा यांचा संपर्क यामध्ये झाल्याची माहिती सुद्धा आहे आणि त्यानुसार आता पोलीस सुद्धा तपास करतायत। डॉक्टर अजय तावरे याच्या संदर्भात आता तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा त्याबाबतच्या तक्रारी दिलेल्या आहेत। सोसायटी मधला जो मेंटेनन्स असतो तो सुद्धा तावरे वेळोवेळी भरत नव्हता अशा पद्धतीची तक्रार आता स्थानिक नागरिकांनी केलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करता अजय तावरे याच्यावरती आता कशा पद्धतीची कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानंतर डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा पुणे पोलीस आता वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवणार आहेत। त्याचबरोबर अँटी करप्शन ब्युरोतर्फे या दोघांची चौकशी करावी अशी सुद्धा मागणी यामध्ये करण्यात येऊ शकते, कारण की आतापर्यंत तावरे यांनी पैसे घेऊन अनेक मोठी रक्कम आहे ती जमा केल्याची सुद्धा माहिती पोलिसांना आहे। त्या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करतील। दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जी त्रिसदस्यीय समिती काल नेमण्यात आलेली होती ती सुद्धा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती आणि नंतर जे काही बिर्याणीवर ताव या समितीने मारलेला होता तो सुद्धा चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्यामुळे जरी काल दिवसभर या समितीने ससून रुग्णालय असेल किंवा पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे, त्यानंतर आता तो अहवाल कशा पद्धतीचा असणार आहे, डॉक्टर तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई वैद्यकीय शिक्षण विभाग करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्या संबंधीचा अहवाल ही समिती आज वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवणार आहे आणि त्याच्यावरती कशा पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी या हिट अँड रन प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत। सुरुवात पोलिसांपासून झालेली होती, त्या प्रकरणाचं आता डॉक्टरांपर्यंत येऊन थांबलेलं आहे। पण याच्या पुढे आणखीन कोण कोण यामध्ये सहभागी झालेलं होतं याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाल हक्क न्याय मंडळाकडून जो काही जामीन अल्पवयीन मुलाला देण्यात आलेला होता, 300 शब्दांचा निबंध त्याला लिहायला लावलेला होता, काही अटी यामध्ये देण्यात आलेल्या होत्या, तो सुद्धा वादग्रस्त विषय राहिलेला होता आणि त्या संबंधित आता महिला बाल कल्याण विकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी एक समिती गठीत केलेली आहे। 5 जणांची ही समिती असणार आहे आणि या समितीमध्ये ज्या न्यायाधीशांनी ही खरं तर सगळी प्रक्रिया केलेली होती, ज्याला जामीन दिला त्याच्यावरती सही केलेली होती, यांची सुद्धा यामध्ये चौकशी केली जाईल अशी सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे त्या अहवालामध्ये नेमकं सुद्धा कोण दोषी आहे हे सुद्धा आढळणार आहे, त्यांच्यावरती सुद्धा तशा प्रकारची कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे आतापर्यंत या हिट अँड रन प्रकरणामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत ते आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।